हॅलो फ्रेंड्स अँड वेलकम बॅक टू एक्झाम मराठी अकॅडमी. तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओत आपण तुमची जी जिल्हा न्यायालयाची आणि कारागृह विभाग भरतीची एक्झाम होणार आहे त्यासाठी इंग्लिश ग्रामरचे क्वेश्चन्स पाहणार आहोत. आज आपण अँटोनिम टॉपिक पाहणार आहोत. प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स अँड सम एक्झाम स्पेसिफिक क्वेश्चन्स डिस्कस करणार आहोत. मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक आहे तुमच्या एक्झामिनेशन पॉईंट ऑफ व्ह्यूने. तर स्टार्ट करूया. गिव्ह द करेक्ट अँटोनिम ऑफ फ्लेक्झिबल. रिजिड, फिजिबल, इझी, आर्टिफिशियल. काय येईल फ्लेक्झिबलचं करेक्ट अँटोनिम? तर फ्लेक्झिबल म्हणजे लवचिक. अँटोनिम येईल रिजिड. ऑप्शन ए येईल तुमचं करेक्ट आन्सर. रिजिड म्हणजे कडक, फ्लेक्झिबल म्हणजे लवचिक. फिजिबलचा अर्थ होतो व्यावहारिक आणि आर्टिफिशियल कृत्रिम. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. अँटोनिम ऑफ सुपरफिशियल. शॅलो, डीप, रियल, आर्टिफिशियल. काय येईल अँटोनिम ऑफ सुपरफिशियल? सुपरफिशियल म्हणजे तर वरवरचा, उथळ. अँटोनिम येईल डीप. ऑप्शन बी. शॅलोचाही अर्थ होतो उथळ, वरवरचा. शॅलो येईल सुपरफिशियलचं सिनोनिम. ठीक आहे. रियल म्हणजे वास्तविक, आर्टिफिशियल कृत्रिम. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. गिव्ह द करेक्ट अँटोनिम ऑफ ओपेक. ट्रान्सपरंट, क्लिअर, कवर्ड और मिस्टी. ओपेक. तर ओपेक म्हणजे अपारदर्शक. अँटोनिम येईल पारदर्शक. पारदर्शक म्हणजे ट्रान्सपरंट. ऑप्शन ए येईल तुमचं करेक्ट आन्सर. क्लिअर म्हणजे स्पष्ट. कवर्ड झाकलेले. मिस्टी. तर मिस्टी म्हणजे वेग, डल, अनक्लिअर, धुक्याने झाकलेला. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. अँटोनिम ऑफ कॉन्फिडन्स. डिफिडन्स, कावर्डाईज, इनडिफरन्स, स्केअर. कॉन्फिडन्स. तर कॉन्फिडन्सचा अर्थ असतो आत्मविश्वास. काय येईल करेक्ट अँटोनिम? डिफिडन्स. ऑप्शन ए. डिफिडन्स म्हणजे संशय, झिजक, फिअर, डाऊट. डिफिडन्स येईल कॉन्फिडन्सचं अँटोनिम. कावर्डाईज म्हणजे भित्रा, इनडिफरन्स, उदासीनता, स्केअर, भीती. नेक्स्ट क्वेश्चन. गिव्ह द करेक्ट अँटोनिम ऑफ इन्सॅनिटी. सोब्रायटी, नॉर्मॅलिटी, लुसिडिटी, सॅनिटी. इन्सॅनिटीचं करेक्ट अँटोनिम ओळखायचं आहे. इन्सॅनिटी म्हणजे काय असते? वेडेपणा. काय येईल करेक्ट अँटोनिम? सोब्रायटी, संयम, गांभीर्य, सिरियसनेस. नॉर्मॅलिटी, सर्वसामान्य परिस्थिती. लुसिडिटी, स्पष्टपणा. सॅनिटी, शहाणपणा, समजूतदारपणा, विवेक. तर इनसॅनिटीचं अँटोनिम येईल सॅनिटी. ऑप्शन डी. नेक्स्ट क्वेश्चन. सिलेक्ट द करेक्ट अँटोनिम ऑफ अटॅक. काउंटर अटॅक, डिफेंड, टू फाईट, रिअटॅक. अँटोनिम ऑफ अटॅक. तर अटॅक म्हणजे हल्ला. अँटोनिम येईल डिफेंड. ऑप्शन बी. अटॅक म्हणजे हल्ला करणे, डिफेंड बचाव करणे, रक्षण करणे, गार्ड करणे. ठीक आहे. काउंटर अटॅकचा अर्थ असतो प्रतिउत्तर, पलटवार. रिअटॅक म्हणजे पण पुन्हा हल्ला. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. अँटोनिम ऑफ बॅरेन. इंटरेस्टिंग, इनफर्टाईल, फर्टाईल, वास्ट. तर बॅरेनचा अर्थ असतो नापीक, ओसाड, इनफर्टाईल. करेक्ट अँटोनिम येईल फर्टाईल. ऑप्शन सी. फर्टाईल म्हणजे सुपीक, फ्रुटफुल, प्रोडक्टिव्ह. ठीक आहे. इंटरेस्टिंग, मनोरंजक, इनफर्टाईल, नापीक. बॅरेनचं सिनोनिम येईल इनफर्टाईल. वास्टचा अर्थ होतो विशाल, विस्तीर्ण, प्रचंड, इमेन्स, कॉस्मिक, एलिफंटाईन. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. गिव्ह द करेक्ट अँटोनिम ऑफ ऑब्स्क्युअर. होमली, लुसिड, रिसेंट, ह्यूज. ऑब्स्क्युअर. तर ऑब्स्क्युअरचा अर्थ असतो अस्पष्ट, अनक्लिअर, वेग, डीम, डल, अंधुक. काय येईल करेक्ट अँटोनिम? तर होमली म्हणजे घरगुती, डोमेस्टिक. लुसिड म्हणजे स्पष्ट, क्लिअर, ॲपेरंट, कॅन्डिड. तर लुसिड येईल ऑब्स्क्युअरचा अँटोनिम. ऑप्शन बी येईल तुमचं करेक्ट आन्सर. रिसेंटचा अर्थ होतो अलीकडचा, फ्रेश. ह्यूज म्हणजे प्रचंड. ठीक आहे. पुढचा प्रश्न. सिलेक्ट द करेक्ट अँटोनिम ऑफ मेटिक्युलस. क्लिअर, केअरफुल, थ्रू और स्लोपी. काय येईल मेटिक्युलसचं करेक्ट अँटोनिम? तर मेटिक्युलस म्हणजे सावध, केअरफुल, दक्ष. काय येईल करेक्ट अँटोनिम? स्लोपी. ऑप्शन डी येईल करेक्ट अँटोनिम. हे केअरफुल येईल सिनोनिम ऑफ मेटिक्युलस. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. गिव्ह द करेक्ट अँटोनिम ऑफ ऑप्टिमिझम. होपफुलनेस, कॉन्फिडन्स, ब्राईटनेस, पेसिमिझम. तर ऑप्टिमिझम म्हणजे काय असते? आशावाद. अँटोनिम येईल निराशावाद. निराशावाद म्हणजे पेसिमिझम. ऑप्शन डी. होपफुलनेस येईल सिनोनिम ऑफ ऑप्टिमिझम. आशावाद, होपफुलनेस, ऑप्टिमिझम. कॉन्फिडन्स,
आत्मविश्वास. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. गिव्ह द करेक्ट अँटोनिम ऑफ प्रोफिशियंट. क्लमझी, इफेक्टिव्ह, कॅपेबल, एक्सपर्ट. प्रोफिशियंट. तर प्रोफिशियंट म्हणजे निपुण, कुशल, एक्सपर्ट, स्किल्ड, एबल. क्लमझीचा अर्थ काय असतो? अनाडी. तर क्लमझी येईल अँटोनिम ऑफ प्रोफिशियंट, ऑप्शन ए. इफेक्टिव्ह म्हणजे प्रभावी, परिणामकारक. कॅपेबल सक्षम, समर्थ, ॲक्टिव्ह. प्रोफिशियंटचं सिनोनिम येईल कॅपेबल आणि एक्सपर्टसुद्धा येईल सिनोनिम ऑफ प्रोफिशियंट. तज्ज्ञ, कुशल, प्रवीण. एक्सपर्ट, कॅपेबल, प्रोफिशियंट. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. अँटोनिम ऑफ रोटंड. फॅट, ब्रॉड, डम्पी, स्लिम. तर रोटंडचा अर्थ असतो गोल, लठ्ठ व्यक्ती. काय येईल करेक्ट अँटोनिम? स्लिम, ऑप्शन डी. स्लिम म्हणजे सडपातळ, स्लेंडर, लीन. फॅट म्हणजे जाड, ब्रॉड, रुंद, डम्पी, लठ्ठ. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. गिव्ह द करेक्ट अँटोनिम ऑफ सॉर्डिड. डर्टी, सॉलिड, वेग और प्युअर. अँटोनिम ऑफ सॉर्डिड. तर सॉर्डिडचा अर्थ असतो घाणेरडा, मेसी, इम्प्युअर, फिल्दी. काय येईल करेक्ट अँटोनिम? तर डर्टी म्हणजे घाणेरडा, सिनोनिम ऑफ सॉर्डिड येईल डर्टी. वेग म्हणजे काय पाहिलं होतं? ऑब्स्क्युअरचं सिनोनिम होतं वेग. ऑब्स्क्युअर, अनक्लिअर, अस्पष्ट, वेग. प्युअर म्हणजे शुद्ध, क्लिअर, क्लीन, कॅन्डिड, ॲपेरंट, निर्मळ. सो ऑप्शन डी येईल तुमचं करेक्ट आन्सर. अँटोनिम ऑफ सॉर्डिड येईल प्युअर. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. गिव्ह द करेक्ट अँटोनिम ऑफ ॲब्झर्ड. सेन्सिबल, ऑब्वियस, ओपेक, रिजेक्टेड. तर ॲब्झर्डचा अर्थ असतो मूर्ख, बिंडोक, रिडिक्युलस, कॉमिक, इनडिस्क्रीट, असमंजस. काय येईल करेक्ट अँटोनिम? तर सेन्सिबल येईल, ऑप्शन ए येईल तुमचं करेक्ट आन्सर. सेन्सिबल म्हणजे समजूतदार, शहाणा, सेगॅशियस, प्रुडंट, नोईंग. ठीक आहे. ऑब्वियस स्पष्ट, उघड दिसणारा. ओपेक म्हणजे अपारदर्शक. ट्रान्सपरंटचं अँटोनिम येईल ओपेक. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. गिव्ह द करेक्ट अँटोनिम ऑफ फ्रुगल. एक्स्ट्रावॅगंट, फ्रजाईल, मायझरली, फिक्शियस. काय येईल करेक्ट अँटोनिम ऑफ फ्रुगल? तर फ्रुगलचा अर्थ असतो कंजूस. मायझरलीचा पण अर्थ असतो कंजूस. हे येईल फ्रुगलचं सिनोनिम मायझरली. अँटोनिम कोणतं येईल? एक्स्ट्रावॅगंट म्हणजे काय? उधळपट्टी करणारा. ऑप्शन ए येईल तुमचं करेक्ट आन्सर. अँटोनिम ऑफ फ्रुगल येईल एक्स्ट्रावॅगंट. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. गिव्ह द करेक्ट अँटोनिम ऑफ फॉरबिड. परमिट, ॲडमिट, एंट्री, निग्लेक्ट. फॉरबिड. तर फॉरबिड म्हणजे काय? प्रतिबंध करणे, बंदी घालणे. काय येईल करेक्ट अँटोनिम ऑफ फॉरबिड? ऑप्शन ए परमिट येईल तुमचं करेक्ट आन्सर. अँटोनिम ऑफ फॉरबिड येईल परमिट. परमिट म्हणजे काय? परवानगी देणे, अलाव करणे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. अँटोनिम ऑफ ग्लूमी. आयडल, वाईज, चिअरफुल और सॅड. तर ग्लूमी म्हणजे उदास, खिन्न, डिप्रेस, चिअरलेस, डिजेक्टेड. काय येईल करेक्ट अँटोनिम ऑफ ग्लूमी? तर चिअरफुल, ऑप्शन सी येईल तुमचं करेक्ट आन्सर. चिअरफुल म्हणजे आनंदी, हॅप्पी, ॲनिमेटेड, चार्मिंग, समाधानी. ठीक आहे. आयडलचा अर्थ असतो आळशी, लेझी, इंडॉलंट, स्लगिश, सुस्त, इनर्ट, डॉर्मंट. ठीक आहे. वाईजचा अर्थ काय असतो? प्रुडंट, शेगॅशियस, ज्युडिशियस, सेन्सिबल, केअरफुल, एज्युकेटेड. ठीक आहे. सॅड म्हणजे दुःखी, सॉरोफुल, डिजेक्टेड, जॉयलेस. ग्लूमीचं सिनोनिम येईल सॅड. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. सिलेक्ट द करेक्ट अँटोनिम ऑफ ऑब्वियस. वेग, डिमिनिश्ड, मोटिवेट, मायझरेबल. तर ऑब्वियस म्हणजे काय? क्लिअर, ॲपेरंट, प्लेन, स्पष्ट, उघड, जाहीर. काय येईल करेक्ट अँटोनिम? तर वेगचा अर्थ काय पाहिला होता? अस्पष्ट, अनक्लिअर, ऑब्स्क्युअर, डीम, डल, डाऊटफुल, हेझी. तर वेग येईल अँटोनिम ऑफ ऑब्वियस. ऑब्वियस म्हणजे स्पष्ट, क्लिअर. वेग म्हणजे अस्पष्ट, अनक्लिअर, ऑब्स्क्युअर. डिमिनिश्ड डिक्रीज होणे, फॉल, लेसन. मोटिवेट प्रवृत्त करणे, इंड्यूस करणे. मायझरेबल सॅड, सॉरोफुल, कष्टी, दुःखी. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. अँटोनिम ऑफ मॉडेस्टी.
थॉटलेसनेस, प्राईड, एक्स्ट्रावॅगन्स, रेस्टलेसनेस. मॉडेस्टी, तर मॉडेस्टी म्हणजे नम्रता. ह्युमिलिटी, प्युरिटी, सिम्प्लिसिटी, व्हर्च्यू. काय येईल करेक्ट अँटोनिम? तर ऑप्शन बी येईल तुमचं करेक्ट आन्सर, प्राईड. प्राईडचा अर्थ असतो अभिमान, गर्व, इगो, लॉफ्टीनेस. ठीक आहे. मॉडेस्टीचा अँटोनिम येईल प्राईड. एक्स्ट्रावॅगन्सचा अर्थ काय असतो? प्रिव्हियस क्वेश्चनमध्ये डिस्कस केलं होतं. एक्स्ट्रावॅगन्स म्हणजे उधळपट्टी करणे, अवास्तव खर्च करणे. अँटोनिम काय पाहिलं होतं एक्स्ट्रावॅगंटचं? तर फ्रुगल. फ्रुगल म्हणजे कंजूस, एक्स्ट्रावॅगंट उधळपट्टी करणारा. रेस्टलेसनेस, अनइझीनेस, अस्वस्थ, अस्थिर, लॅक ऑफ पेशन्स. ठीक आहे, रेस्टलेसनेस. नेक्स्ट क्वेश्चन, गिव्ह द करेक्ट अँटोनिम ऑफ कन्साइज. शॉर्ट, इग्नोरंट, ॲबंडंट, वर्डी. कन्साइज, तर कन्साइज म्हणजे संक्षिप्त, ब्रीफ, कॉम्पॅक्ट, समरी. काय येईल करेक्ट अँटोनिम? वर्डी, ऑप्शन डी. वर्डीचा अर्थ असतो शब्दबद्ध. ठीक आहे. इग्नोरंट अज्ञानी, ॲबंडंट मुबलक, विपुल. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, अँटोनिम ऑफ प्रोफाउंड. प्लेंटी, स्कॅन्टी, डीप और वास्ट. तर प्रोफाउंड म्हणजे डीप, गहन, इंटेन्स, कीन, सिन्सिअर, ॲक्यूट. काय येईल करेक्ट अँटोनिम? तर प्लेंटी म्हणजे काय? भरपूर, सफिशियंट. स्कॅन्टी अपुरे, इनसफिशियंट, डेफिशियंट, तुटपुंजे. डीप म्हणजे खोल, गंभीर, गहन. प्रोफाउंड सिरियस. प्रोफाउंडचं सिनोनिम येईल डीप. वास्ट विशाल, अफाट, प्रचंड, कॉस्मिक, एलिफंटाईन, इमेन्स. तर अँटोनिम ऑफ प्रोफाउंड येईल स्कॅन्टी, ऑप्शन बी. स्कॅन्टीचा अर्थ होतो अपुरे, इनसफिशियंट, डेफिशियंट. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, गिव्ह द करेक्ट अँटोनिम ऑफ क्लॅन्डस्टीन. ओव्हर्ट, फर्टिव्ह, फ्युटाईल, कोवर्ट. तर क्लॅन्डस्टीन म्हणजे असते सिक्रेट, हिडन, गुप्त. ओव्हर्ट म्हणजे काय असते? तर ओव्हर्ट म्हणजे ओपन, उघड. सो क्लॅन्डस्टीनचा अँटोनिम येईल ओव्हर्ट, ऑप्शन ए. क्लॅन्डस्टीन सिक्रेट, हिडन, गुप्त. ओव्हर्ट उघड, ओपन. फर्टिव्हचा अर्थ काय असतो? रहस्यमय, मिस्टेरियस. क्लॅन्डस्टीनचं सिनोनिम येईल फर्टिव्ह. फ्युटाईल म्हणजे काय? निष्फळ, अनफ्रुटफुल, ॲबॉर्टिव्ह, युजलेस, निरुपयोगी. कोवर्टचा अर्थ काय असतो? तर गुप्त, सिक्रेट, कॉन्फिडेन्शियल, हिडन. हे सुद्धा सिनोनिम येईल क्लॅन्डस्टीनचं. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, गिव्ह द करेक्ट अँटोनिम ऑफ लॅकेडेसिकल. इनडिफरंट, जॉक्युलर, इन्थुझियास्टिक, लुकवॉर्म. लॅकेडेसिकल, तर लॅकेडेसिकलचा अर्थ असतो सुस्त, आळशी, लेझी. काय येईल करेक्ट अँटोनिम? इन्थुझियास्टिक, ऑप्शन सी. इन्थुझियास्टिक म्हणजे उत्साही, एनर्जेटिक. लॅकेडेसिकल म्हणजे सुस्त, लेझी. इनडिफरंटचा अर्थ काय असतो? उदासीन, न्यूट्रल, डिप्रेस्ड. सिनोनिम येईल लॅकेडेसिकलचं इनडिफरंट. जॉक्युलरचा अर्थ सुद्धा असतो आनंदी, हॅप्पी. लुकवॉर्म, लुकवॉर्म म्हणजे कोमट. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, गिव्ह द करेक्ट अँटोनिम ऑफ एक्स्टॉल. सेन्शर, एक्सपोजर, रिअलिस्टिक, बोरिश. एक्स्टॉल, तर एक्स्टॉल म्हणजे प्रशंसा करणे, टू प्रेज, ॲप्लॉड, कमेंड. काय येईल करेक्ट अँटोनिम? सेन्शर, ऑप्शन ए. सेन्शरचा अर्थ असतो निंदा करणे, रिब्यूक करणे, क्रिटिसाइज करणे, ब्लेम करणे. ठीक आहे. रिअलिस्टिक म्हणजे वास्तववादी, बोरिश, रूड, अनप्लीजंट. ठीक आहे. Okay friends, thank you for watching this video. See you in the next video. Till then, do like, share, comment and subscribe to my channel. Thank you.